ती गेली तरी मी तिला आवाज द्यायचो. सतत तिची आठवण असते. ऑफिसवरून आल्यापासून ऑफिसला जाईपर्यंत. दिवस कामात जातो वहिनी, पण घरी असलं की तिची आठवण येते. हे घर तिनेच सजवलंय सगळं. ही भारतीय बैठकी तिचा हट्ट होता. हे घरातल्या पडद्यांच्या रंगांपासून माझ्या शर्टच्या रंगापर्यंत सगळं सगळं तिचं आहे, तिची आवडीचं. ती गेली आणि माझं जगच खुंटलंय. गुप्ते भाऊ, अरे सॉरी, आपलं एवढं सेलिब्रेशन चाललंय आणि एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके. आपण निघूया. चल. चला बाळा, घरी जायचंय ना. चल नेहा. चल. हे दाखवते खूप स्ट्रॉंग असल्यासारखं, पण खरं तर खूप इमोशनल आहे. चला गुप्ते भाऊ, मी पण निघते. आता अथर्वला उचलून घ्यायला लागेल. वहिनी राहू दे, त्याला झोपू दे आज इथेच. नाही नको, रात्री परत उठेल वगैरे, तुम्हाला उगीच त्रास. शिरीष दादाला त्रास होतो का त्याचा? मी भाऊच आहे ना तुमचा. राहू दे त्याला इकडे, काही त्रास होत नाही. आणि रडला तर घेऊन येईल मी त्याला. बाजूलाच तर राहता तुम्ही. बरं, पण रडला बिडला तर लगेच फोन कर. हो नक्की. आता एवढं आवरून तरी निघते. हा, अरे नाही नाही वहिनी, वहिनी यारी प्लीज लवकर ये. लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.